मी टाईप करून घेतो. कर्सरला मी इथे येऊन क्लिक करतोय आणि कर्सर आल्यानंतर मी याला फर्स्ट टाईप करून घेतो. जे की ॲज इट इज कॅपिटलमध्ये दिसतंय, तर मी कॅपिटलमध्ये त्याला टाईप करतो. त्यानंतर इथे सेकंड लाईन, त्यानंतर पुढे नागपूर आणि ते रेफरन्स नंबर, इथे जे डेट टाईप करताना तुम्हाला हे जे अंतर सुटलेलं आहे इथे, हे नंतर आपण त्याला फॉर्मॅटिंग मध्ये टॅप देणार आहोत. बट आता जर स्पेस सुद्धा द्यायचा नाही आपल्याला, विदाउट स्पेस त्याला टाईप करून घ्यायचं आहे पुढे डेट टाईप केलं ॲज इट इज आणि इथनं 23 3rd April as it is everything 2009, then enter. Okay, so enter केल्यानंतर इथे 2, then enter and second नाव टाईप करून घ्यायचं आहे त्याचा, then enter glass merchants, then enter पुणे डॅश द्यायचा आणि इथे 411001, then enter. इथे पण सब्जेक्ट टाईप करायचं आहे, सप्लाय, ओके. सो अशा पद्धतीने आपण ऍज इट इज टाईप केल्यानंतर याला फॉर्मॅटिंग करायचं आहे. सो टाईप करताना अशाच पद्धतीने त्याला टाईप करून घ्यायचं आहे. याला 30 मिनिटं वेळ असतो तुमच्यासाठी आणि हे लेटर 15 मार्काचं आहे. सो यामध्ये जर चुका असतील तर चुकाच्या अर्धा मार्क, हाफ मार्क आपला कट केला जातो. सो त्यामुळे याला व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आणि त्याच्या चुका सुद्धा दुरुस्त करून घ्यायच्या सर्व. तर आता याचं फॉर्मॅटिंग स्टार्ट करायचं आपल्याला. हे बघा इथं राजेश स्टोअर्स दिसतंय, याच्यावर याला सिलेक्ट करायचं आणि ते सेकंड लाईन पण सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सेंटर ऑप्शन दिसतंय, या होम टॅब मध्ये इथे सेंटरचं ऑप्शन आहे बघा. ओके, हे सेंटर करून टाकलंय. त्यानंतर याला सिलेक्ट करायचं, इथनं बोर्ड करून टाका, देन अंडरलाईन करून टाका इथनं. ओके, सो हे झाल्यानंतर आपल्याला रेफरन्सच्या अगोदर होमला इथं कर्सर घेऊन यायचा आणि कीबोर्ड वरनं फक्त इंटर देऊन टाकायचं. ओके, इंटर दिला. बघा आता या डेट मध्ये पण यांनी अंतर सोडलंय, तर हे नवीन एक्झाम पॅटर्न नुसार किती अंतर हवंय आपल्याला, एक 4 टॅब हवे ते. फर्स्ट मी टॅब देतो 1 2 3 4, हे 4 टॅब दिले. त्यानंतर इथं हा 2 ला पण इथे इंटर असला पाहिजे, रेफरन्स आणि 2 मध्ये अंतर असलं पाहिजे एक, त्यासाठी एक इंटर देतोय. त्यानंतर इथे एक सब्जेक्ट मध्ये पण अंतर असलं पाहिजे, इथे सब्जेक्ट. त्यानंतर डिअर, याला पण एक क्लिक करायचं, कर्सर घेऊन यायचं समोर आणि इंटर द्यायचा. ओके, या पद्धतीने आपण अंतर सोडलं इथे पण इथे पण, एकच इंटर द्यायचं आहे त्याला. आता बघा सब्जेक्ट आणि रेफरन्स हे बोर्ड मध्ये दिसतं इथं आपल्याला ऍज इट इज, तर याला मी सिलेक्ट करतो आणि इथनं बोर्ड करतो. बघा हे झालं बोर्ड. ओके, तर याला इंडिव्हिज्युअल आपल्याला टॅब द्यायचे आहेत, सब्जेक्टला आणि रेफरन्सला. इथं मी 2 टॅब देतो, त्यानंतर इथे पण मी 2 टॅब देतो. ओके, हे झालं 2 टॅब. त्यानंतर बघा आता मी हा पॅरेग्राफ टाईप केलेला आहे, याला ऑलरेडी टॅब तर दिलेलेच आहे मी, बट हा पॅरेग्राफ जो आहे तो जस्टिफाय मध्ये ठेवायचा. पॅरेग्राफ कुठपर्यंत, थँकिंग यू पर्यंत. सो याला मी जस्टिफाय मध्ये ठेवतोय ते. हे झालं जस्टिफाय मध्ये. ओके, त्यानंतर युअर फेथफुली आणि मॅनेजर याला दोघांना सिलेक्ट करायचं. देन आपण काय करणार आहोत, सेंटरला घेऊन येणार आहोत. हे झालं सेंटर. अलाइनमेंट दिली त्याला. अलाइनमेंट दिल्यानंतर इथनं आपल्याला हा लेफ्ट इंडेंट तो काय करायचा आहे, हा बघा हा झाला वरचा फर्स्ट लाईन इंडेंट, त्याचं नाव पण येणार तिथे, आणि खालचा हा लेफ्ट इंडेंट, याला पकडायचं क्लिक करून आणि हा घेऊन यायचा आहे 3.5 ला. हा जो स्केल दिसते वरची, हे झालं 3 आणि 3.5. ओके, 3.5 दिल्यानंतर युअर फेथफुली आणि मॅनेजर मध्ये अंतर सुटलेलं पाहिजे, त्याला 2 इंटर द्यायचे आहेत. ओके, याच पद्धतीने तुम्हाला लेटर टाईप करायचं आणि त्याची फॉर्मॅटिंग करायची. बघा हे अशा पद्धतीने फॉर्मॅटिंग केली आपण. तर फॉर्मॅटिंग झाल्यानंतर आपण स्पेलिंग मिस्टेक सुद्धा चेक करून घ्यायचे आहेत. बघा आपल्याला 30 मिनिटं होते, आपण याला नॉर्मली 10 मिनिटामध्ये सर्व रेडी पण केले.
ओके. तर आता आपल्याला पुन्हा याच्या चुका चेक करून घ्या, कारण